महत्वाची मॅच आहे, शेवटची मॅच आजच्या दिवसातील. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि किरण वॉरियर्स भोगाव खुर्द या दोन टीम दरम्यान ही शेवटची मॅच आजच्या रात्रीतील. सूरज सोनवणेने टॉस जिंकला आणि प्रथम चला लगेचच मॅचला सुरुवात होईल. फिल्डिंग छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायची, त्याची नोंद घ्या. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं. सूरज सोनवणे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. आजचा दिवस सूरज सोनवणे अक्षरशः गाजवला. पहिली मेडल ओव्हर टाकण्याचा मान सूरज सोनवणेच्या नावावरती झालाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल. वाह, अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाजीसाठी सूरज सोनवणे आज खेळपट्टी मात्र त्याच्या प्रेमात पडली. खेळपट्टी त्याला साथ देते. चांगली गोलंदाजी तो करतोय. हा बॉल फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट केला असता, बचावला गेलाय. तिकडे हेमंत उतेकर, विकेट मिळाली असती परंतु तिकडे जास्त नुकसान होणार नाही. एक धावाले संघाचं खातं खोललंय. महत्वपूर्ण मॅच आहे. सूरज सोनवणे आणि हेमंत उतेकर ही लढत, हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. एक मोठी मॅच आहे, शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 10 मध्ये जाईल. राकेश उतेकर यांचा संघ आपण पाहतोय किरण वॉरियर्स भोगाव, तर एका साईडला विनायकजी दीक्षित यांचा संघ आपण पाहतोय. विनायकजी दीक्षित आणि निलेशजी सुतार यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारा संघ पाहतोय. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर ज्या वेळेला सूरज सोनवणेला मॅन ऑफ द मॅच मिळाले त्यावेळेला विचारलं की छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीम विषयी, संघ मालकाविषयी. त्याने सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला आवश्यकता असते कोणत्याही स्पर्धेमध्ये त्या वेळेला छोटू दीक्षित हे नाव माझ्यासाठी सर्वस्व आहे. सिद्धेश शेठ असतील, रवींद्र इंगवले असतील, सर्वांनीच मात्र छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर ही टीम आपण पाहिली. ओपनच्या गटामध्ये आराध्य इलेव्हन ही टीम पाहतो. पोलादपूर इलेव्हन या संघाचं नेतृत्व असतं. आडव्या बॅटनं फटका हेमंत उतेकरच्या बॅटमधून ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु बॉल काही थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल खणखणीत चौकार. 4 धावा आल्यात. धाव फलक जर पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हेमंत उतेकर आणि सूरज सोनवणे हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली घडलेत. मोठ्या दर्जाचं, चांगल्या दर्जाचं क्रिकेट ह्या दोन्ही खेळाडूंनी जवळून पाहिलंय, जवळून खेळलेत. मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. कल्पेश मोहितेचं नाव देखील घेईल. हा बॉल ऑन साइडला, तिकडे क्षेत्ररक्षक, चांगला बॉल. वा, चांगली फिल्डिंग. बॉल तर अडवलाय, चांगला बॉल स्टॉप केलाय. एक धाव मिळाली आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकला संदीप जावडे सरांचा. पोलादपूर तालुक्यामध्ये पत्रकार म्हटले की संदीप जावडे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. लॉंगॉन मध्ये तिकडे शॉर्ट मिडॉनला ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळेल. दीपक जाधव आणि हेमंत उतेकर ही जोडी आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धाव फलकावरती. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे. हेमंत उतेकरच्या बॅटमधून गॅपमधून ढकललाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे भावेश कदम, कोणतीही चुकी करणार नाहीये. चांगलं फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. युवा खेळाडूंचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज सूरज सोनवणेने सादर केलाय. धाव फलक जर पाहिला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 8 धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटका अजूनही बाकी आहेत. आज निखिल कापडेकर, जी के सावंत यांचा आभार मानेन. साई पंचांचा आभार मानूयात. आजच्या दिवसामध्ये चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पार पडलं गेलं. यंगस्टार पोलादपूर सर्व आयोजक यांचा आभार मानूयात.
आमचे डीजे मास्टर यांचे देखील आभार मानूयात, कारण त्यांनी देखील चांगले सुमधुर गाणी आपल्या समोर सादर केली. तसेच आमची लाईव्हची टीम tenniscricket.in गौरव सावंत आणि सुशील पाटील, तसेच आमचे कॅमेरामन त्यांनी देखील चांगलं कामकाज आज केलंय. काल देखील आणि आज देखील जर पाहिलं तर चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळालेत. सुशील पाटील आणि गौरव सावंत यांच्या नेतृत्वाखाली परेश गायकवाड, जागृत पाटील, आदित्य कडव, प्रीतम मस्कर ही स्पर्धा 4 कॅमेऱ्यानिशी आपल्याला पाहायला मिळते. आणि नीट आणि क्लीन कव्हरेज ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी कालच्या दिवसामध्ये चंदू शेट्टे सरांचा आवाज ऐकला, जयेश भोसले सर आज आणि काल देखील आपल्याला पाहायला मिळाले. साई पंच चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटना चांगला फटका हेमंत उतेकरच्या बॅट मधून सुसाट वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी हा चौकार. धाव फलकावरती धाव आहेत त्या 12 धावांवरती धाव फलक. गोलंदाजी मार्क वरती आलाय वीरेंद्र मोरे, बोरज एक्सप्रेस. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा आल्यात. 4 धावांनी धाव फलक पुढे गेला 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटची मॅच आजच्या दिवसातील संदीप माने आणि प्रदीप शिंदे या मॅचचं कामकाज पाहतील. तिसरे पंच गणेश बाविस्कर, सचिन सावंत, नंदू मांडे जे आहेत. शेवटची मॅच आहे. प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये. प्रेक्षकांची गर्दी उद्या देखील जास्त गर्दी पाहायला मिळेल, कारण शनिवारचा दिवस आहे, रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस, उद्याची रात्र. एक इम्पॉर्टंट मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये. सुपर 10चा थरार आपण पाहणार आहोत. पहिले 4 संघ उद्या 1 वाजता येतील. 1 वाजताचं रिपोर्टिंग असेल. 1:15 ला टॉस होईल आणि 1:30 वाजता मॅचला सुरुवात होईल. आम्ही डोंबिवलीकर टीम, त्याच्यानंतर प्रतापगड वॉरियर्स, घागरकोंड, ज्योती एंटरप्राइजेस आणि वर्ल्ड नेट वॉरियर्स बोरावळे असे 4 संघ, 4 टीम उद्या रिपोर्ट लवकर करायचे. 4ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सुपर 10 साठी जे 7 संघ दाखल झाले त्यातून एक येईल 8वा संघ आणि उद्या 2 येतील. असे 10 संघ सुपर 10 मध्ये. पुढचा बॉल वीरेंद्र मोरेचा. या बॉलवरती फटका दीपक जाधवच्या बॅट मधून आलाय. आडव्या बॅट न फटका खेळला, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका आहे. 6 धावा आल्या. 6 धावांनी स्कोर कार्ड बदललाय, धावून पोहोचलाय 19 धावांवरती. 19 धावा धाव फलकावरती आहेत. वीरेंद्र थोडासा मागणा ठरलाय. पहिल्या मॅच मध्ये 26 धावांचं षटक पाहायला मिळालं, परंतु त्याच्यानंतर आला 5 धावा दिल्या. त्याच्यावरती विश्वास दाखवतोय सूरज सोनावणे, कारण ज्या वेळेला सूरज सोनावणे घाटकोपरमध्ये दाखल होतो त्या वेळेला या खेळाडूंच्या साथीने तो क्रिकेट खेळतो. पोलादपूरमध्ये छत्रपती शिवाजीनगर या संघासाठी तो युवा खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे. रवींद्र इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमीच पाहायला मिळालाय. परंतु पाहूया स्वप्नील चोरगे आणि विनायकजी दीक्षित यांची चर्चा सुरू असेल की या वर्षीची स्पर्धा आपण यशस्वी पार पाडली, पुढच्या वर्षी कशा पद्धतीने आयोजन असेल ही चर्चा मात्र दोघांमध्ये रंगते. या बॉलवरती फटका फसलाय. चेंडूने घेतले उंची जास्त. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून पोहोचलाय, परंतु बॉल काही थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषा पार. या बॉलवरती मिळते धावा 4. यंगस्टर पोलादपूर यंगस्टर चे सर्व मित्र परिवार म्हणत असेल की एक यशस्वी आयोजन आपण केलंय. या तालुक्यामध्ये नंबर वरची प्रीमियर लीग कोणती असेल तर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. याची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, दक्षिण रायगडामध्ये चालू आहे. नाईटची स्पर्धा आणि प्रीमियर लीग ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म यंगस्टरने उपलब्ध करून दिलाय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने उपलब्ध करून दिलाय. अभि मेहता यांचं मी विशेष कौतुक करीन. ज्या वेळेला मैदानात दाखल झाले त्यावेळेला आम्हाला संदीप सरांनी सांगितलं की शेवटच्या मॅच पर्यंत ते व्यासपीठावरती असतील. कूलर देखील असताना लागलाय
हा चेंडू स्क्वेअर लेगला दीपक जाधवच्या बॅटमधून फटका आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक सूरज सोनवणे स्वतः बाउंड्रीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. बॉल अडवला, फेकला, धाव मिळाली ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 24. झालेत धावा. पुढचा बॉल वीरेंद्र मोरेचा. फुलटॉस बॉल होता परंतु फायदा घेता आला नाहीये. तोत्तावरती नाराज हेमंत उतेकर. धाव देखील मिळाली नाहीये. षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धावा आहेत. 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते 2 षटकामध्ये. उद्या प्रेक्षकांची गर्दी असेल या ठिकाणी, कारण शनिवारचा दिवस आहे, शनिवारची रात्र आहे. LED स्क्रीन आपण पाहतोय. श्री सुरेंद्र अण्णा चव्हाण, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच सावित्री कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स बिल्डर आणि हॉटेल समृद्धी महाडचे मालक त्यांच्या वतीने आपल्याला ही LED स्क्रीन देण्यात आली आहे. आपण ही स्पर्धा नाईटचीच पाहतोय. याचं संपूर्ण श्रेय विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ साहेबांना जाते, कारण त्यांनी सांगितलं की आपण या वर्षीची PTPL दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये करूया, आणि ती त्यांनी सांगितलं हो केली आम्ही आणि करून दाखवलंय. सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित यांचा आभार यासाठी की पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ते नाईटची स्पर्धा घेऊन आलेत आणि जास्तीत जास्त विक्रम ह्या दोघांच्या नावावरती देखील आता लिहिला जाईल. या चेंडू नंतर आपण वार्ता करूया. हा बॉल थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिकडे तुषार जाधव पाहायला मिळालाय. बॉल अडवलाय, फेकला एक धाव. ज्या वेळेला संदीप कदम यांचा वाढदिवस होता, सानेच्या ग्राउंडवरती नाईट स्पर्धा पार पडली होती. त्याच्यानंतर युवा सेना चषक तिकडे देखील नाईट स्पर्धा पार पडली आणि आता PTPLची स्पर्धा या 2 व्यक्तीनेच आणली. म्हणजे या दोन व्यक्तींच्या नावावरती विक्रम होईल. सिद्धेश सेठ आणि विनायकजी दीक्षित साहेब यांचं जेवढ्या कौतुक करावं तेवढं कमीच आहे. येणाऱ्या मार्च महिन्याच्या एंडिंगला देखील एक मोठी स्पर्धा येते. साखर गावामध्ये तो क्रिकेटचा थरार रंगेल. त्या स्पर्धेचे आयोजक जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर, स्वप्नीलजी चोरगे, संजय दादा चोरगे आणि संदीप कदम. गाव टू गावची स्पर्धा असेल. 2 आयकॉन असणारी स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला लवकरच येते. त्या बॉलवरती फटका, टॉप एज, चेंडू थांबणार नाहीये. सुसाट वेगाने लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 17 मार्चला रॉयल चषक तुमच्या भेटीला येईल. त्याच्यानंतर साखर प्रीमियर लीग 2 दिवसानंतर लगेचच आणि आणखीन एक स्पर्धा आहे. साखर गावात त्यावेळेला 2 स्पर्धा लागणार आहेत. 25-26 ला देखील आणि 28-29 ला देखील. साखर गाव म्हटलं की बऱ्या आठवणी आहेत, जुन्या आठवणी आम्हाला आहेत, कारण साखर गाव म्हटलं की आमचं देखील एक वेगळं नातं आहे. गणेश बावीसकर यांचं नाव धरून घ्यावं लागेल. मिड विकेटला फटका सजवलाय. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 31 च्या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरज सोनवणेचं हे 3रं षटक. कल्पेश मोहिते आपण पाहतोय, कारण सूरजची मॅच त्याला देखील पाहिजे, म्हणून तो देखील ही मॅच पाहतोय, हा सामना पाहतोय. मागील मॅच आम्हाला आठवली. मागील पर्वामध्ये ज्या वेळेला संदीप कदम यांनी 85 धावांचा पाठलाग केला होता, कल्पेश मोहितेने बॅटिंग केली होती आणि 85 धावा उभ्या केल्या होत्या. त्या संदीप कदम यांनी धावा बनवल्या होत्या आणि कल्पेश मोहितेला देखील पराभवाचा धक्का दिला होता. तशाच प्रकारची मॅच आज सूरज सोनवणे यांनी कल्पेश मोहितेची पाहायला मिळाली असती, परंतु सूरज कुठेतरी कमी पडला. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 1 ने वधारतोय. 33 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुशील पाटील यांचा देखील पहिलाच पोलादपूरचा दौरा आहे.
त्यांना देखील मजा आली या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं की सर्वच पोलादपूर तालुक्यातील खेळाडू प्रेक्षक त्यांचं वेगळंच प्रेम मिळतं. या बॉलवरती एक धाव आली, एक सिंगल आली आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34 धावा आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा आहे. वेळेमध्ये 3 षटक टाकले सूरज सोनवणेने. अजूनही 3 षटकं बाकी आहेत, ती देखील वेळेमध्ये पूर्ण होतील. निखिलजी कापडेकर शेवटपर्यंत मॅचचा आनंद घेत आहेत. पोलादपूर नगरपंचायतचे नगरसेवक रवींद्र इंगवले देखील व्यासपीठावरती आहेत मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे, कारण आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटातील यंगस्टरची स्पर्धा आहे. शेवटपर्यंत आम्हाला मैदानात थांबावंच लागणार आहे, कारण आपली स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे आणि 1 नंबरची स्पर्धा आहे. सकाळीच्या 4 वाजता आहेत. 3 वाजलेत आता. अजूनही जर पाहिलं तर अजून काही षटकांचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आलाय वेदांत केसरकर. वेदांत केसरकर 4थ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. हा बॉल आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप केलाय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलाय. तद्वर एक सिंगल. एकरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एक सिंगल आली. धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते. 35 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच. हेमंत धुतेकर मैदानाच्या आतमध्ये दीपक जाधवच्या सोबत बॅटिंग करतोय. हा चेंडू देखील सोडून दिला, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 1 ने पुढे जातोय. अवंतर स्वरूपाच्या धावा पाहायला मिळतात त्या षटकामध्ये. 36 वरती धावसंख्या. सागर सकपाळ 12व्या खेळाडूची भूमिका बजावत आहेत. आडव्या बॅटनं चांगला फटकाय हेमंत उतेकर याच्या बॅट मधून. हा चांगला साऊंड षटकाराला. दे ना मग. या धावसंख्या 6 धावफलकावरती जोडल्या जातील. 6 ने धावसंख्या वधारते. धावसंख्या पुढे जाते. 42 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बेचाळीस धावा. हा बॉल आणखीन एक अवंतर स्वरूपाची धाव. वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या थांबली आहे. हेमंत उतेकर आज चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये देखील. आणखीन एक चांगला फटका आहे हेमंत उतेकर याच्या बॅट मधून. आणखीन 6 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. 6 ने धावसंख्या वधारते, पुढे जाते. 49 धावांवरती किरण वॉरियर्स भोगाव खुर्द ही टीम पाहायला मिळते. राकेशजी उतेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आपण टीम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचले. 49. चांगला फटका पाहायला मिळाला हेमंत उतेकरच्या बॅट मधून. चांगली इनिंग, चांगली भागीदारी 2 खेळाडूंच्या मध्ये. दीपक जाधव आणि हेमंत उतेकर सलामीसाठी दाखल झाले होते आणि सलामीसाठी भागीदारी त्यांनी रचली. तब्बल 49 धावांची नाबाद खेळी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते.
या बॉलवरती टॉपेज, चेंडू मागे निघून गेलाय. तिकडे दोन खेळाडू मध्ये धडक लागले. चेंडू मात्र थांबत नाहीये. एक धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय, तिसरीचा देखील प्रयत्न होईल, परंतु बॉल मात्र पंच कळवतायत की 4 धावा येतील. 4 धावा आल्या, त्या 4 धावांनी धावफलक पुढे गेला. घाटकोपरवरून देखील आमचे सर्व मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं हार्दिक असा आभार. कारण 3:13 झालेत. शेवटची मॅच आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं आपण पाहतोय. या तिसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांना आहे गर्व. कारण क्रिकेटचा हा खेळ पोलादपूर तालुका संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या तालुक्याची चर्चा आहे सध्याच्या घडीला. कारण एक मोठी स्पर्धा, हा ड्राईव्ह केला, हलक्या हाताने ढकललाय, पुश केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करेल तद्वर 2 धावा अधिक वेगाने. चांगलं रनिंग बीटमध्ये विकेट पाहायला मिळालं. चांगला तालमेळ, चांगला कॉलिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने वधारते, पुढे जाते. 55 या आकड्यावरती 55 55 धावा. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1,15,555 वा आकर्षक अशी ट्रॉफी जी दिली जाणार आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, ड्राईव्ह, त्याला देखील हलक्यातून ड्राईव्ह, तिकडे संदेश कासार, त्याला फंबल होताना पाहायला मिळालाय. दुहेरीचा प्रयत्न, एकेरी दुहेरी धावांवरती भर. चांगल्या चेंडूला सन्मान आणि चुकीच्या चेंडूवरती मोठे फटके, ही खासियत आहे हेमंत उतेकरची. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा, येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक देखील दिली जाणार आहे. आमचे स्टार हाऊसिंग फायनान्सची टीम महाडची ब्रँच या ठिकाणी संपूर्ण आहे. कारण त्यांचे बॉसच येते इकडे. स्टार है तो भरोसा आहे. आमची कंपनी आहे, आमच्या हक्काची कंपनी आहे. स्टार है तो भरोसा आहे. धावफलकावरती धावा 57 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक घेऊन गोलंदाजीसाठी वीरेंद्र मोरे याला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. प्रणव पालकर यांच्याशी संपर्क करा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. तिकडे 1 धाव आली आहे. हेमंत उतेकर जास्तीत जास्त स्ट्राईक रेट असला तर चांगली धावसंख्या उभी करू शकतो. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे दमखम आहे. 1 ने धावसंख्या पुढे जाते. षटकार चौकार दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून आलेत. दीपक जाधव याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. हेमंत उतेकर याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आलेत. चांगली धावसंख्येकडे वाटचाल पाहायला मिळते. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द या टीमची संघाचं नेतृत्वपद, संघाचे धुरा सांभाळतोय हेमंत उतेकर. संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये हेमंत उतेकरचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटनं चांगला फटकाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याला दिली हुलकावणी, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्या. 4 ने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती 61 या आकड्यावरती. 62 धावा 62 62 धावा धावफलकावरती आहेत. सर्वाधिक हायएस्ट टोटल पार्टनरशिप आजच्या दिवसातील
या दोन खेळाडूंच्या माध्यमातून दीपक जाधव आणि हेमंत उतेकर 62 धावांची भागीदारी आतापर्यंत. त्यांच्यासाठी टाळ्या आणि होणं आवश्यक आहे, कारण चांगली कामगिरी दोन बॅटरच्या माध्यमातून एका चांगल्या संघाविरुद्ध. आणखीन एक शॉर्ट बॉल, तो त्याला देखील पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकारासाठी चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हेमंत उतेकर पोहोचलाय. 15 बॉल त्याने फेस केले. त्यांनी 43 धावांवरती तो पोहोचलाय. वैयक्तिक 43 धावांची खेळी त्याची पाहायला मिळते. 5वं अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? 4 अर्धशतक आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये, 2 अर्धशतक आजच्या दिवसामध्ये 2, आणि हे 5वं पाहायला मिळेल का? आणखीन एक चांगला फटका आहे वीरेंद्र मोरे याच्यावरती. आक्रमण केले गेले. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. आता पोहोचलाय 47 या आकड्यावरती. वैयक्तिक 47 धावा. धावसंख्या जर पाहिली तर भरारी घेते, पुढे जाते. तब्बल धावफलकावरती 72, 72 धावा. 72 धावा धावफलकावरती. 72 धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे दोन खेळाडूंच्या माध्यमातून. त्यामध्ये 47 धावा हेमंत उतेकरच्या एकट्याच्या. अर्धशतक क्रमांक 5वं पाहायला मिळेल का? आणि हो, 5वं अर्धशतक या स्पर्धेतील हेमंत उतेकर याच्या नावावरती. बॅट दाखवायचे हेमंत उतेकर, आणि स्वागत या खेळीचं जरूर केलं जाईल, अभिनंदन केलं जाईल. 53 धावांवरती वैयक्तिक पोहोचलाय हेमंत उतेकरचा नॉक. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. ज्या वर्षीतील कालच्या आणि आजच्या दिवसातील सर्वात हायएस्ट पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या नावावरती. तब्बल धावा फलकावरती 78 धावांची भागीदारी. 78 धावा उभा केल्या धावफलकावरती. आज सपाटून मार खाल्लाय वीरेंद्र मोरेने. हा चेंडू आता खाली राहिलाय. संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 78 बिनबाद 78 धावा. 53 धावांची नॉट आउट खेळी हेमंत उतेकरची पाहायला मिळाली. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील. सर्वांचा आभार आजच्या दिवसासाठी मानूयात, आणि ही स्पर्धा उद्याच्या दिवसाकडे नक्कीच येईल. उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. रविवारचा शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या तुमच्या भेटीला येतील. परंतु या स्पर्धेची चर्चा आता सध्या आहे. गोलंदाजी मार्कवरती शंकर सावंत पोलीस दलामध्ये कार्यरत असताना चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट हे देखील खेळताना पाहायला मिळाले, आणि आज या संघामध्ये छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केले 6व्या षटकासाठी. अंतिम षटक. 78 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये भावेश कदम. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, आणि बॉल पहा. जिथं एक धाव होती तिथं बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल सीमारेषा ओलांडली देखील गेली. 4 धावा आल्या. 82 वरती संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 82 धावा. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द. शेवटची मॅच, अंतिम सामना आजच्या दिवसातील. निर्णायक लढत आहे. अटीतटीची मॅच आहे. जो संघ जिंकणार तो सुपर 10 मध्ये जाणार. 8वा संघ मिळेल. हा बॉल आता खाली राहिलाय. संबरिंग डिलिव्हरी कुडलाईन स्पॉट वरतून राईज झाला. कीपरच्या दिशेने सूरज सोनवणेच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. 82 वरती धावसंख्या. अजूनही 4 षटकांचा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणेशजी बावीसकर नामवंत पंच, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका. वेगळं नातं आहे गणेश बावीसकरांचं. फुल टॉस, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. दीपक जाधव देखील काही शांत बसणार नाहीये. जसा या साईडला वनवा पेटलाय तसा मैदानाच्या आतमध्ये या दोन खेळाडूंमध्ये
वनवा पेटताना पाहायला मिळालाय. दोघही पेटले, थांबणार नाहीयेत दोघेही. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर अधिक वेगाने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 88 धावांची भागीदारी. दीपक जाधव मॅन फ्रॉम परसुले गावचा हा सितारा बऱ्याच दिवसानंतर आज पाहायला मिळाला आणि त्याची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याच्यासोबत हेमंत उद्देकर खेळतोय. त्याने देखील अशीच फटकेबाजी केली आहे आणि शेवटच्या षटकाचा खरपूस समाचार घ्यायचा ठरवला असेल. ब्लॉक खोल चेंडू थांबवण्याचं काम केले. धाव मिळाली ती केवळ एक. आता स्ट्राईक एंड असेल, स्ट्राईक वरती असेल तो हेमंत उद्देकर. दुसरीचा प्रयत्न पहा काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चुका केल्या सूरज सोनावणेने, बॉल फेकला, परंतु हेमंत उद्देकरकडे अनुभव आहे, चांगल्या दर्जाचा तो क्रिकेट खेळलाय. लगेचच एक धाव पूर्ण केली. अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. 90 वरती जाऊन पोहोचलाय. 90 धावा. काल आपण पाहिलं 12च्या नंतर 60-65 धावा झाल्या, परंतु आता या मॅच मध्ये 90 धावा झाल्यात. बॉल शिल्लक आहेत ते 2. 90 वरती धाव फलक किरण वॉरियर्स भोगाव खुर्द या टीमचा पाहायला मिळालाय. हेमंत उद्देकर खास पुण्यामध्ये स्थायिक आहेत, परंतु पांगळोली गावाला बिलॉंग करतो. आज नेतृत्व करतोय तो भोगाव खुर्दचं. किरण वॉरियर्स भोगाव खुर्दच्या माध्यमातून कर्णधार पदाची भूमिका. हा चेंडू आलाय डॉट. शेवटचा बॉल या डावातील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. धावसंख्या किती धावांचं टार्गेट. फुल टॉस बॅटच्या रडार मध्ये बरोबर आला नाहीये. वरच्या स्टिकरला चेंडू लागला. चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर आली. सिद्धेश शेठ पहा धाव बाद. रेस लागले. कोण जिंकणार? रेस जिंकली हेमंत उद्देकरने. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा आल्यात. 92 धावा बनवल्या 6 षटकामध्ये. 93 धावांचं लक्ष या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये 93 धावांचं लक्ष. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. सूरज सोनावणे मध्ये धमकम आहे, जलवा तो देखील दाखवेल. त्याच्या बॅटमधून देखील धावा येतात आणि हे मैदान त्याला नेहमीच लकी राहिले. तो धावा बनवू शकतो. 93 धावांचा पाठलाग होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे. तुम्हा आम्हाला जवळ घेऊन येणारा खेळ क्रिकेटचा आहे आणि हा पोलादपूर तालुक्याला क्रिकेटमय बनवणारं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये PTPL पर्व 3 आम्हाला आहे. सर्वांना गर्व अशी ही स्पर्धा. इथं मात्र आजच्या दिवसासाठी मी थांबतो आणि पुढच्या शेवटच्या 6 षटकांसाठी तुम्ही आवाज ऐकाल. या पोलादपूर तालुक्याचे वरिष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. संदीप जाबडे पुढच्या 6 षटकासाठी. धन्यवाद. यस, धन्यवाद निलेश पवार, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 या पर्व 3च्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये अंतिमच्या इनिंगमध्ये काही क्षणांमध्ये तुम्हा सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, ऑल ऑफ यू. 3:30 वाजलेत आणि दुसऱ्या दिवशी 3:30 वाजेपर्यंत क्रिकेटसोबत जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मैदानाकडे जाऊया. तिथे प्रथम बॅटिंग करत असताना किरण वॉरियर्स भोगाव संघाने बनवल्यात 92 धावा. बिनबाद 92 धावांची अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळाली. तिथे आपण पाहिलं तर हेमंत उद्देकर आणि त्याच्या समेत हेमंत आणि दीपक या दोघांमध्ये 92 धावांची इनिंग भागीदारी पाहायला मिळाली आहे. 93 धावांचं लक्ष असेल छत्रपती शिवाजी महाराज पोलादपूर नगर पोलादपूर या संघासमोर असेल. संघ किरण वॉरियर्स भोगाव, आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. किरण वॉरियर्स भोगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर या संघासमोर लक्ष असेल. 36 चेंडू आणि 93 धावांचं प्रति षटकामागे बनवावे लागतील. 15.5च्या सरासरीनं धावा. दीपक जाधवच्या बॅटमधून एकूण धावा आल्या. हेमंत उद्देकरच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. हेमंत उद्देकरने या स्पर्धेचं 5वं अर्धशतक झळकावलंय.
OnePlus कंपनीचा एक सेलफोन सापडलाय. कोणाचा असेल त्याने घेऊन जायचं आहे. मात्र घेऊन जाताना आपल्या मोबाईलची ओळख पटवून द्यायची आहे. 5 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अजिंक्य पवारच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. विश्वनाथ अगोंडेच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. आजच्या दिवसामध्ये सनील उतेकरच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. कल्पेश मोहितेच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. तर या स्पर्धेचं 5वं अर्धशतक हेमंत उतेकर या फलंदाजाच्या बॅटमधून आलं, जे आजच्या दिवसामध्ये या शेवटच्या मॅचमध्ये पाहायला मिळालंय. 92 धावांची अभेद्य अशी भागीदारी 2 बॅटरमध्ये पाहायला मिळाली, जिथे दीपक जाधव आणि हेमंत उतेकर या दोन्ही फलंदाजांनी खऱ्या अर्थाने आक्रमण केलंय. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर या संघासमोर लक्ष आहे 36 चेंडू आणि 93 धावांचं. 15.5च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शिवाजीनगर पोलादपूर संघाकडून संघाचा कर्णधार सूरज सोनावणे आणि त्याच्या समवेत कोण येईल नवीन दुसरा बॅटर मैदानामध्ये. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय, भावेश कदम आणि सूरज सोनावणे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. पंचांना विनंती असेल आपण घाई करायचंय. हेमंत आपल्याला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवायची आहेत, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. भावेश पवार आणि सूरज सोनावणे ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदान. भावेश कदम आणि सूरज सोनावणे. मैदानामध्ये या इनिंगला होईल सुरुवात. 36 चेंडू आणि बनवायच्या 93 धावा. PDVL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3. यंगस्टार पोलादपूर आयोजित मानाची स्वाभिमानाची स्पर्धा माझा तालुका माझा अभिमान. एकंदरीतच या स्पर्धेला लाभलेले संपूर्ण दानशूर दाते आपण पाहतोय. मैदानाच्या चहूबाजूला यांच्या होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत. अगदी उजव्या दिशेला जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला 2 लाख रुपयाचं आकर्षक असं पारितोषिक, त्यासमवेत अर्धा तोळ्याचं ब्रेसलेट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. ते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विद्यमान डॅशिंग अध्यक्ष निलेश दादा कोळसकर साहेब त्यांच्याच उजव्या दिशेला आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल दिदी माणिकराव जगताप कामत यांच्या देखील स्पर्धेला विशेष सहयोग राहिलाय. तदनंतर त्याच्या उजव्या दिशेला आपण पाहू शकतो आदरणीय राजेश दादा सकपाळ साहेब, जे कोतवाल गावातून बिलॉंग्स करतात, यांचा देखील स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. तर त्याच्या उजव्या दिशेला आपण पाहू शकतो मधुकर दादा सकपाळ, सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. त्याच्याच अगदी उजव्या दिशेला आपण पाहिलं तर संजय दादा जाधव यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. मनोजी भागवत साहेब यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. चंद्रकांतजी कळंबे साहेब, सुरेंद्र अण्णा चव्हाण यांचा देखील विशेष सहकार्य लाभलंय. ऑफस्टिकचा चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. अंपायर अनमूड आहेत. अंपायर अनमूड, दॅट मीन्स इट इज अ फेअर डिलिव्हरी. सुरेंद्र चव्हाण हॉटेल समृद्धीचे मालक आणि खऱ्या अर्थाने सह्याद्री कन्स्ट्रक्शन, तदनंतर LED स्क्रीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिवसेना उद्धव गटाचे नेते देखील आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावर पाहायला मिळतोय. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे, षटकार आलाय 6 धावा. सुरेंद्र चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपसमन्वयक, तदनंतर विनायक छोटू दीक्षित नगरपंचायत पोलादपूरचे नगरसेवक, तदनंतर त्यांच्याच डाव्या दिशेला आपण पाहतोय सन्माननीय सिद्धेशजी शेठ नगरसेवक नगरपंचायत पोलादपूर. तर त्यांच्याच डाव्या दिशेला आपण पाहतोय सन्माननीय नागेशदादा पवार साहेब उपनगराध्यक्ष पोलादपूर नगरपंचायत. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन लेग साईडच्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न सूरज सोनावणे जरूर करतोय, परंतु हेमंत उतेकर सारखा अनुभवी गोलंदाज अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय, चेंडूला वळवतोय आणि या वळवलेल्या चेंडूमुळेच फलंदाजाला वळलेले चेंडू समजण्यामध्ये अपयश होत आहे. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अननिकम डान्स करताना पाहायला मिळाला. इथे गोलंदाजाला टिप्स देण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं तर रिव्हर्सचा फटका आलाय सूरज सोनावणेच्या बॅटमधून. चौकार, धावा मिळतील 4. 10 धावा धावफलकावर लागल्यात. 93 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावर लागल्यात. एक रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला सूरज सोनावणेच्या बॅटमधून. 9 चेंडू देखील आलाय. 9 + 1 5 रन्स, 11 धावा धावफलकावर लागल्यात. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 11 धावा धावफलकावर लागल्यात. पंचांचा इशारा आला होता ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे, बघा नीट, कारण डोळे उघडण्याची वेळ आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय.
यावेळेस अनेक लोकांचा प्रातःकाळ होतो, मॉर्निंग होत असते सकाळी 4 वाजता आणि आपण 4 वाजण्याकडे मार्गस्थ होतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफमध्ये चेंडू फील्ड केला गेला. या चेंडूवर कोणती धाव आलेली नाहीये. सूरज सोनावणे फ्री हिटच्या चेंडूवर कोणती धाव घेत नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला भावेश कदम हा देखील आहे. परंतु अशा प्रकारच्या धावा न घेणं किती महागड्या ठरल्यात हे आपण सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले आणि तेच इथे घडतंय. चेंडू हवेमध्ये गेलाय. इथे झेल टिपला जाईल का? होय, झेल टिपला गेलाय आणि सूरज सोनावणे देखील बाद झालाय. कॉमेंटेटर्स कर्स पाहायला मिळाली, कारण या आधीच्या चेंडूवर धाव घ्यायला हवी होती याचाच उल्लेख मी केला. येस, सन्माननीय सन्माननीय ओंकारजी गाडगे साहेब यांनी क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केली होती. त्यांच्यासाठी 1200 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं, परंतु कॅश प्राइज आतापर्यंत जमा करण्यात आलेलं नाहीये. ओंकारजी गाडगे साहेब नक्कीच आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. ज्यांनी ज्यांनी बक्षीस लावलं होतं ना त्यांनी कृपया ते बक्षीस द्यायचं आहे. 1200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खेळाडूने इतका एफर्ट दिलाय. अकरा धावा धावफलकावर लागल्यात. यादीच्या चेंडूवर जर एक धाव घेतली असती तर कदाचित सूरज सोनावणे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अशा घटना अनेक वेळा घडल्यात. न्यू बॅटर कमलेश जगताप याला आपण पाहतोय. कमलेश जगताप द मॅन फ्रॉम पळशील हा खेळाडू आपण पाहतोय. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर कोणती धाव मिळत नाही. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर लागली आहे. येस, 11 धावा धावफलकावर 93 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. किरण वॉरियर्स भोगाव संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजाला गोलंदाजीच्या आक्रमणावर पाठवायचं आहे, कारण सकाळची जर आपण पाहिलं ना तर 3:30 वाजलेत. उर्वरित 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. ओंकारजी गाडगे साहेब यांचा संघ मागच्या 2 वर्षानंतर तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्यांदाच क्वालिफाय झालाय सुपर 10 साठी. नक्कीच ओंकारजी गाडगे पहिल्यांदा क्वालिफाय झाले सुपर 10 मध्ये. आमचे गुणलेखक विनय तळेकर याची आठवण करून देतात. ओंकारजी गाडगे साहेबांची एक गोड आठवण आणि नक्कीच यावेळेला विजेतेपद पटकावण्याची इच्छा आणि आकांक्षा नक्कीच असेल. तीस चेंडू आणि उर्वरित बनवायचे असतील तर 83 धावा 82 धावा 82 रन्स. चुकीची दुरुस्ती 82 धावांची गरज आहे. लक्षा किंग या रेड्याचे मालक देखील आपण प्रेक्षक कक्षामध्ये पाहतोय. उमेश पवार यांना चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या मागे यष्टीची अपील केली जाते. आनंद नेहमी एक्साइटेड अति उत्साही पर्सन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक यष्टीरक्षक, त्याच्या माध्यमातून खेळाडूंना एक एनर्जी देण्याचं काम सातत्याने करण्यात येतं. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर लागल्यात. बॅटिंग क्रीजवर भावेश कदम आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजाला पाहतोय, जिथे रोहित साळुंखे नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित साळुंखेला आपण पाहतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. कोलवर पद्धतीचा चेंडू, चांगला फटका. चेंडू अधिक उसळी घेताना पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये गेला. खेळाडू त्याच्या खाली. विकेटचं पतन. भावेश कदम जाईल डगआउटच्या आश्रयाला. 93 धावांचा पाठलाग करत असताना, बल्लाढ्य धावसंख्येचा पाठलाग करत असताना ते छत्रपती शिवाजी महाराज नगर संघ हा इथे आपण जर पाहिलं ना तर चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय आणि संघाची दशा आणि दिशा बिघडताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पाहिली तर धावफलकावर लागली आहे केवळ 11 धावा. गडीबाद झाले 2.
न्यू बॅटर इंटू द क्रीज पाहायला मिळतोय संदेश कासार. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 11 धावा धावफलकर आतापर्यंत लागल्यात. चांगली गोलंदाजी रोहित साळुंखेची देखील आपण पाहतोय. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. संदेश कासार याला न समजणारा चेंडू अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झाला. बॅकफुटला जाऊन या चेंडूला ऑकवर्ड पोझिशनमध्ये येऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हा प्रयत्न असफल झालाय. संदेश कासार बॅटिंग क्रीजवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर हा संघ 93 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावांपर्यंत पोहोचलाय. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. ब्लॉक होलमधला चेंडू पंचांकडे पायचीची अपील केली गेली आहे. अपील पंच फेटाळून लावतायत आणि एकंदरीतच सलगचा चौथा चेंडू निर्धाव आलाय. सलगचा चौथा चेंडू निर्धाव आलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. रोहित साळुंके नावाचा गोलंदाज सलगचे 4 चेंडू निर्धाव टाकतोय. 93 धावांचा पाठलाग करत असताना वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे वेगावर स्वार होऊन चेंडू हाताळला गेला. लेग स्टिकच्या बाहेर अवांतर धावेची खूण केली जाते. अवांतर धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावांवर. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पहिली धाव मिळते. पहिली धाव अंकित केली जाते. राईट अप ओव्हर द विकेटची गोलंदाज पाहतोय आपण रोहित साळुंकेला. 93 धावांचा पाठलाग करत असताना हेमंत उतेकर आणि दीपक जाधवच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. धावांचा डोंगर पाहायला मिळाला. इथे लेट कट पाहायला मिळतोय. संदेश कासारच्या बॅटमधून एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. दुहेरी धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावांवर. 14 रन्स ऑन अ बोर्ड. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय. सकाळचे 3:45 वाजलेत तरी देखील 50हून अधिक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 कॅमेरामॅन चोखपणे आपली भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. गुड पिक्चर क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यासोबत गुड कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळालाय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवत आहे. पुन्हा एकदा या चेंडूला स्टिअर केले 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू अधिक वेगाने फरार होतोय. या चेंडूवर धावा मिळत आहेत 4. येतोय चौकार. पंच्याहत्तर धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 75 धावा. प्रति षटकामागे 19 धावा बनवाव्या लागतील. संदेश कासार आणि कमलेश जगताप हा फलंदाज तितकाच तातडीचा फलंदाज आहे. कमलेश जगतापच्या बॅटमधून धावांचा डोंगर उभा राहू शकतो. कमलेश जगतापकडे ती क्षमता आहे, परंतु त्याला या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. हेमंत उतेकर सारख्या गोलंदाजावर प्रहार करावा लागेल. आता नाही तर कधीच नाही. आता नाही तर पुढच्या वर्षी करावा लागेल. कारण या मॅचमध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला नाही तर पुढच्या वर्षीची वाट तुम्हाला पाहावी लागेल. वर्षाचे 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. कमलेश जगताप हेमंत उतेकर आनंद निकम यष्टांच्या मागे इसको घुमाने का बोलतोय आणि नक्कीच आपण ते स्टंप माईक मध्ये ऐकू शकता. चेंडूला घुमवलंय आणि हा वळलेला चेंडू पिक गॅदर करण्यामध्ये आनंद निकम अपयशी ठरला. इथे जर पाहिलं तर एकदा अवांतरची मिळेल. एकंदरीतच एकेरी आणि दुहेरी धावाने धावफलक पुढे चालला. एकूण धावसंख्या 20 धावांवर जाऊन पोहोचली. 73 धावांची आवश्यकता. 73 रन्स required to win this match in legal 22 deliveries. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि चेंडूचा कुठे संपर्क होताना दिसत नाही. या अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपण हेमंत उतेकरची पाहतोय.
21 धावा फलकावर लागल्यात. हेमंत उतेकर आज चेंडू देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळालाय. अव्वांतर धावेची खूण केली जाते. इथं खरं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी असताना दोन्ही फलंदाज एकेरी आणि दुहेरी धावा घेत आहेत. इथे गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच चौकार अर्जित करण्याचा प्रयत्न करतात. षटकारांसाठी प्रयत्न करायला हवेत कारण या मॅचमध्ये तुम्हाला षटकार लगवावे लागतील. हा देखील आडव्या बॅटचा फटका खेळायचा होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न असफल झालाय. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघ पहिल्या मॅचमध्ये ज्या ताकदीने खेळला होता ना त्या प्रकारची इंटेन्सिटी त्यानंतरच्या मॅचमध्ये दिसली नाही आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये देखील पराभवाच्या गर्द छायेमध्ये हा संघ गेल्याचं पाहायला मिळत आहे. हा देखील बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. या चेंडूला लॉफ्ट केलंय. 38 सर्कलच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा दिशेने. पंकज डोळसा चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळाला. इथे एकूण धावा अर्जित केल्या गेल्या 2. दुहेरी धावाने एकूण धावसंख्या जाऊन पोचेल 23 धावांवर. 24 धावांवर 24 रन्स ऑन बोर्ड. 69 धावांची गरज असेल. संदेश कासार आणि त्याच्या समवेत कमलेश जगताप ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. हेमंत उतेकरची आक्रमक गोलंदाजी पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. हा शेवटचा चेंडू देखील निर्धावलाय. काय गोलंदाजी केली आहे हेमंत उतेकरने या मॅचमध्ये. फलंदाजी करत असताना अर्धशतक झळकावलं तर गोलंदाजी करत असताना देखील कमाल केली. लिलया कामगिरी करताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. हे हेमंत उतेकर नावाचं वादळ या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे घोंगावताना पाहायला मिळतंय. 18 चेंडूंमध्ये उर्वरित गरज असेल 18 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे बनवावे लागतील तब्बल 23 धावा. 23 इंटू 3 69 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. चांगली कामगिरी, चांगला परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. हेमंत उतेकर आणि हेमंत उतेकर मैदानाच्या चहू बाजूला एकच नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर किरण वॉरियर्स भोगाव टीम स्पीडअप करायचं आहे. हेमंत उतेकर आपल्याला विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे. 18 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना संदेश कासार आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत केवळ एक चौकार आलाय. तदनंतर कमलेश जगताप हा देखील चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय जिथे त्याच्या बॅटला चेंडू ब्रश देखील होत नाहीयेत. सातत्याने 22च्या धावा आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी मार्कवर रोहित साळुंके पुन्हा एकदा सज्ज असेल. हेमंत 18 चेंडू आणि 69 धावांची आवश्यकता. बॅटिंग क्रीजवर कमलेश जगतापला आपण पाहतोय. या षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर मॅचमध्ये रंगत निर्माण होईल. हा चेंडू देखील पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. आनंद निकम यष्ट्यांच्या मागे थोडंसं क्रिकेटला एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मजा घेताना पाहायला मिळतोय या सकाळच्या सत्रामध्ये. कालच्या दिवशी 2:45 दुपारी खऱ्या अर्थाने स्पर्धेचा पहिला बॉल पिच इन झाला होता आणि तदनंतर आता जर पाहिलं ना आपण तर 3:45 झालेत. अर्थातच तब्बल 13 तास झालेत दुसरा दिवस सुरू होऊन. तरी देखील शेवटच्या सामन्याचे अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. काल 2:45 पहिला चेंडू पिच इन झाला. बॅटच्या रडार मध्ये चांगला फटका. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. नाही सारे नाही. डेट बोलते ना आधीच
पंचांचा इशारा आहे. पंच यस इट्स अ सिक्सर. 16 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 16 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. 63 धावांची आवश्यकता आपण पाहतो या मॅच मध्ये असेल. 16 चेंडूंमध्ये रोहित साळुंके स्ट्रायकर एंडला. रोहित साळुंके गोलंदाजी मार्कवर. कमलेश जगताप स्ट्रायकर एंडला आहे. हा देखील बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा जरूर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करेल का? इथे दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे जर पाहिलं तर कमलेश जगतापसाठी संदेश कासार आपला विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि ते संदेश कासार नक्कीच तवचितच्या स्वरूपामध्ये डगआउटच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. त्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,15,000 रुपये आणि 555 रुपये व भव्य दिव्य आकर्षक PTPL चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,555 रुपये व PTPL भव्य दिव्य आकर्षकाचा चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555 रुपये व भव्य दिव्य PTPL चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 35,555 रुपये व भव्य दिव्य PTPL चषक. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 35,555 रुपये व भव्य दिव्य PTPL असा चषक. असे एकंदरीतच आकर्षक पारितोषिक सांघिक पारितोषिक या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहेत. तर मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू होईल या स्पर्धेचा सर्वोच्च खेळाडू त्यासाठी बाईक देखील असणार आहे आणि सन्माननीय निलेशदादा कोळसकर साहेबांकडून अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी देखील पुरस्कृत करण्यात आली आहे. बक्षिसाचा वर्षाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये काय फटका सजवला. सरस आउट ऑफ द पार्क गेलाय चेंडू. पार्किंग लॉट मध्ये चेंडू गेलाय. षटकार आलाय कमलेश जगतापच्या बॅटमधून. हा ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल माइटी सिक्सर पाहायला मिळतोय. काय फटका सजवला. षटकार आलाय कमलेश जगतापच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावांवर. रोहित साळुंकेच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आलंय. कमलेश जगताप खऱ्या अर्थाने अशा प्रकारची बॅटिंग पहिल्या षटकापासून करणं गरजेचं होतं परंतु ती केली गेली नाहीये. म्हणूनच या मॅच मध्ये पिछाडीवर चाललाय छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपुरा संघ. रोहित साळुंकेचा या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू देखील पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळालं. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि ते पंचांचा इशारा आलाय. इट इज अ नो बॉल फॉर ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असेल. नक्कीच ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंच घोषित करतायत. एवढा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट कारण ही डोळे उघडण्याची वेळ आहे. सकाळचे 4 वाजायला आलेत आणि अनेकांची गुड मॉर्निंग याच वेळेला होत असते. मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर साऊथ बॉम्बेमध्ये बीचच्या कडेला अगदी कार्टर रोड पाहिलं, मरीन ड्राईव्ह पाहिली तर त्या साईडला या वेळेला प्रातःकाळच्या वेळेस नक्कीच आपण मॉर्निंग राईड्स करायला, मॉर्निंग वॉकिंग करायला आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेथील नागरिकांना पाहतो. एकूण धावसंख्या पाहतोय 38 धावा धावफलकावर लागली आहे. 38 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी लक्ष आहे 93 धावांचं 55 धावा बनवावे लागतील. रोहित साळुंकेचा हा चेंडू आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. कमलेश जगतापच्या बॅटचा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. 44 धावा धावफलकावर लागल्यात. 49 धावांची गरज. या मॅच मध्ये संघाला जिवंत ठेवलंय कमलेश जगतापच्या या आक्रमक बॅटिंगने. कमलेश जगताप नावाचं वादळ मैदानामध्ये अंतिमच्या मॅच मध्ये अंतिमच्या काही क्षणांमध्ये कमलेश जगतापची बॅटिंग निखरताना पाहायला मिळते. एकंदरीतच प्रेशर सिच्युएशन वाली मॅच आहे. 49 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडू आणि 49 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. हा ब्लॉक होल मधला चेंडू आहे. पंचांकडे पायचीची अपील केली जाते आणि अपील पंच फेटाळून लावतायत. एकंदरीतच या चेंडूवर धाव मिळते ती केवळ एक. 45 धावा धावफलकावर लागल्यात. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. कमलेश जगताप आणि त्याच्या समेत आपण पाहतोय खेळाडू आहे अर्जुन पवार आणि कमलेश जगताप ही जोडी मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. हेमंत उतेकर थोडंसं स्पीडअप करायचं. 12 चेंडू 48 धावा 12 चेंडू. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3 डे नाईट क्रिकेट स्पर्धा विद्युत झोतातील क्रिकेट स्पर्धा प्रथमच पोलादपूरकरांच्या भेटीला आली आहे.
ज्या दरम्यान जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने एक प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेला आणि अनेक प्रेक्षकांनी यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतला. तर ज्यांना जमलं ना, ज्यांना शक्य झालं, त्यांनी मैदानामध्ये देखील येऊन या स्पर्धेला भेट दिली आहे. एक क्रिकेटचा आगळा वेगळा थरार आपण पाहतोय. आमदार भरत शेठ गोगावले साहेब, युवासेना कोर कमिटी सदस्य आणि खऱ्या अर्थाने या कोकणचे सचिव आदरणीय विकास शेठ गोगावले यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आले. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर आपण दीपकला पाहतोय. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर दीपक जाधव जो सलामीला फलंदाजीसाठी आला होता. चांगली बॅटिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 92 धावांची अभेद्य अशी भागीदारी. टाइमपास करू नका, आपल्याला विनंती आहे. आपण वेळेचं बंधन असायला हवं. 12 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. दीपक जाधव वेगवान तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. दीपकची चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. 11 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. कमलेश जगतापच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी. 8 षटकार लगवावे लागतील उर्वरित 11 चेंडूंमध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आपण पाहतोय. खेळाडू तिथे आहे. एक धाव तर जरूर मिळाली आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू होतोय धावबाद. अर्जुन पवार जाईल डगआउटच्या आश्रयाला. विकेटचं पतन. दहा चेंडू 47 धावा. 47 धावा 10 चेंडू. काय मॅच रंगली आहे. एक तर्फी मुकाबला पाहायला मिळतोय. फलंदाज इथे त्रिफळाची देखील झालाय. वन साइडेड मॅच रंगण्याची अपेक्षा होती, परंतु या मॅच मध्ये किरण वॉरियर्स भोगाव संघ हा वन साइडेड मॅच खेळताना पाहायला मिळतो, जिथे एकतर्फी मॅच पाहायला मिळाले. बॅटिंग क्रीज मध्ये कोण एंटर होत आहे, तर ज्यांनी राजकारणाच्या मैदानामध्ये अनेक मैदानं गाजवली त्यांना क्रिकेटच्या मैदानामध्ये आपली कामगिरी परफॉर्मन्स दाखवण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. सिद्धेश शेठ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 9 चेंडूंमध्ये बनवायच्यात 47 धावा. सिद्धेश शेठ नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. 9 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. कमलेश जगताप निराश हताश होऊन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच सिद्धेश दादा शेड यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आदरणीय संदीप सरांकडून असणार आहे. संदीप कदम सर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि सिद्धेश शेडने पहिला बॉल बॅकफुटला जाऊन डिफेन्स केलाय. 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. दीपक जाधव गोलंदाजीच्या मार्कवर. सिद्धेश शेड या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा करण्याची संकल्पना ज्यांना सुचली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. 7 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 47 धावा. सिद्धेश शेठ बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळत आहेत. पोलादपूर नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि बांधकाम सभापती. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. या चेंडूवर एक धाव जरूर मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 धावांवर. उर्वरित 6 चेंडूंमध्ये बनवायच्या 46 धावा. किरण वॉरियर्स भोगाव टीम. चला तर गोलंदाजीला लवकरच गोलंदाजी मार्कवर प्राचारण करायचं आहे. 6 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 46 धावा. सहा चेंडू 46 धावा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विजय दाभेकर नावाचा गोलंदाज. किरण वॉरियर्स भोगावा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यानंतर सलगच्या 2 मॅच विजय खेचून आणण्यामध्ये यशस्वी देखील ठरतोय की काय.
कारण पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाला होता, तदनंतर दुसऱ्या मॅचमध्ये विजयी झाला आणि या मॅचमध्ये देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 5 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. सिद्धेश शेठसाठी प्रति षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राईज संदीप कदम सरांकडून आलं आहे. परंतु सिद्धेश शेठ हे मात्र चेंडूला डिफेन्स करतायत, कारण अधिकचे चेंडू गायब होऊ नयेत, गहाळ होऊ नयेत ही देखील काळजी आयोजक म्हणून त्यांना आहे. कारण चेंडू जेव्हा सीमारेषा पलीकडे गेलेत त्यावेळेस चेंडूचा परतावा केला गेलेला नाही आहे. 5 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू अवांतर धावेची खोड केली जाते. नियम क्रमांक 22चं उल्लंघन या मैदानामध्ये करतोय गोलंदाज. आपण पाहतोय विजय दावेकर. 5 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 45 धावा. 5 डिलिव्हरीज. आखूड टप्प्याचा चेंडू वडव्या बॅटने फटका खेळलाय. पुल सक्सेसफुल. 500 रुपयाचं कॅश प्राईज लागू झालाय. आडव्या बॅटने फटका पाहायला मिळाला. सिद्धेश शेठच्या बॅटमधून हा फटका आलाय. पुल आणि चेंडू गेलाय. गुल. षटकार. 6 धावा. 4 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. कॅश आणून द्या इकडे संदीप सर. हा चेंडू देखील वाईट बॉल. अवांतर धावेची कोण लेग स्टिकच्या बाहेर. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या बदलताना पाहायला मिळेल. 54 धावांवर जाऊन पोहोचली आहे. रुपेश दादा सकपाळ साहेब हे देखील सकाळपासूनच या स्पर्धेसाठी जोडले गेलेत आणि अगदीच शेवटचा चेंडू पिचिंग करेपर्यंत या मैदानामध्ये उपस्थित आहेत. 3:59 झालेत. हा देखील चांगला फटका पाहायला मिळत आहे. लॉंगॉनच्या रिजनमध्ये 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल. सिद्धेश शेठ अखेरच्या काही चेंडूंवर बॅटिंगची मजा घेताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 39 धावा. 3 चेंडू 39 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये कालच्या दिवशी जर पाहिलं तर 2:45 पहिला चेंडू पिचिंग झाला होता आणि आज जर आपण पाहिलं ना तर आजचा दिवस अर्थातच 9 तारीख आहे. 9 मार्च सकाळी 4 वाजलेत आणि तोवर देखील हा दिवसाचा खेळ सुरू आहे. अर्थातच 13 तास आणि 15 मिनिटं या पिचवर या खेळपट्टीवर सामने सुरू आहेत. PTPLचं पर्व सुरू आहे. PTPLच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हीच या क्रिकेटची मजा आहे. परंतु आयोजक जर आपण पाहिलं तर यंगस्टार पोलादपूरचे आयोजन करणारी संपूर्ण टीम अजूनही इथे मैदानामध्ये आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. हीच या क्रिकेटने दिलेलं एक वेगळं वलय आहे. हीच या क्रिकेटने दिलेली क्रेज आहे, जी क्रेज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तुषार नावाचा बॅटर. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर हा संघ पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने विजयी झाला ना त्यानंतर कोणी अशी अपेक्षा केली नसेल की हा संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर हा संघ. 1 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. तुषार नावाचा बॅटर डावखुराचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी विजय दावेकरचा लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड डे. आडव्या बॅटने फटका पाहायला मिळालाय आणि या मॅच